कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू पारू चल निघायचं आपल्याला। पारू चल आवरलंय? प्रीतम सर, गनीला सोबत घेऊन जा। त्याला शहरात यायचं आहे, त्याला इकडे नाही करमणार। आणि तू तू पण येतेस ना? हे का मूर्खा इथे यायला? तिला न्यायला आलोय मी, कळत नाहीये का? आईला मी सांगितलंय तिला घेऊन येणार आहे म्हणून, आता काय सांगू तिला? हे बघ पारू, मला मान्य आहे माझी चूक झाली, पण त्याची एवढी मोठी शिक्षा। पारू मी काही ऐकणार नाहीये तुझं, तू आमच्या सोबत येतेस म्हणजे येतेस, चल। नाही म्हणलं ना, माझा निर्णय झाला आहे, मी नाही येऊ शकत। शांत हो, हे बघ पारू, तू पण शांत हो आणि आमचं शांतपणे ऐक। हा का उगाच सुटेपर्यंत आणतेस तू? त्याला चूक कळली म्हणून तुला न्यायला आलाय ना। चल आमच्या सोबत, चल। प्रीतम सर माफ करा, पण आता कुणी बी काय बी बोललं तरी मी नाही येणार। प्रीतम बस झालं, चल। एखाद्या गोष्टीची लिमिट असते, तिला नाही यायचं ना, नको येऊ, राहू दे इथेच, आणि तिला कोणी समजवणारही नाही। गणी तू येतोस आमच्या सोबत? गणी, तुला जायचं असेल तर जा ना तू। नाही आदित्य सर। चल प्रीतम। काय हा कोण पकडून आणलास तू? पैसा बोलतोय। अरे पण करतो काय? हा किर्लोस्कर कंपनीत क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला असतो। कुठलीही बॅच मार्केटमध्ये जायला ओके आहे की नाही हे हा माणूस सांगतो। गुड, एकदम करेक्ट माणूस पकडून आणलास तू। ठीक आहे, ऍडव्हान्स अजून लागले तर मला सांग, पण मी जे काम सांगेन ते एकदम व्यवस्थित झालं पाहिजे। पण करायचंय काय मॅडम? तुला एक खूप सिंपल गोष्ट करायची आहे। आईला जे फेस क्रीम्स बनवते त्यात मी हे जे केमिकल देईन ते मिक्स करायचं आणि ते प्रोडक्ट आजच्या आजच मार्केटमध्ये आलं पाहिजे। त्याने काय होईल मॅडम? तू किती प्रश्न विचारतोस रे? पैसे हवेत ना अजून? हो पाहिजेत ना मॅडम। मग तोंड बंद ठेवायचं आणि मी सांगेन तेवढं करायचं। हे केमिकल तिच्या प्रोडक्ट्स मध्ये मिक्स करून ते आजच्या आज मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे। हे घे। अहिल्या, येणारा गुढीपाडवा एकदम कडू झाला पाहिजे। पण मॅडम या सगळ्यामध्ये मी पकडला गेलो तर? तुला सोडवायची जबाबदारी माझी। एका दिवसात बाहेर काढेन मी तुला, डोंट वरी। मग मॅडम काळजीच करू नका, तुमचं काम झालंच म्हणून समजा। अहिल्या, तू माझ्याकडून माझं सगळं काढून घेतलंस, माझा बिझनेस, माझा पैसा, माझी बहीण, सगळंच। तुझ्या ज्या बिझनेसच्या जोरावर तू हा सगळा माज करतेस ना, तो बिझनेसच आता मी संपवून टाकेन।
नाही तुझ्या तोंडाला काळं फासून तुझी रस्त्यावर तिंड काढली ना तर नाव दिशा नाही लावणार. सवय झाली आहे संपूर्ण घराला पारूची. म्हणजे पारू घरात असली ना की असं उत्साह असतो आहे की नाही. मी सुद्धा ती घरात नसताना पारू पारू अशी 2-3 वेळा हाक मारले माहिती. खरंच पण खरंच आहे पारूने सगळ्यांना लळा लावलाय आणि आपल्या घरात सुद्धा ती स्वतःचं घर असल्यासारखं काम करते रे. करेक्ट. काम कसली करते? उंडारात असते इकडे तिकडे दिवसभर. पण आता आदित्य आणि प्रीतम कधीही पारूला घेऊन येतच असतील कारण आज आपल्या कंपनीची महत्वाची डील आहे हे त्या दोघांनाही माहिती आहे. आणि पारू आली ना की तिच्यासाठी काहीतरी तिच्या आवडीचं करायला सांगते. हे बघ आलेच. काय हे काय पारू कुठे आहे? आदित्य प्रीतम काय रे पारू कुठे आहे? परस्पर मारुतीला भेटायला गेली का? मी आलेच पारूला भेटून काय घेऊनच येते मी तिला. थांबा. थांब रिया. पारू आलेली नाहीये. काय आली नाही म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? हो तिचा प्रॉब्लेम हा तिचा इगो आहे. मान्य मी जरा जास्त बोललो तिला पण मीच माफी मागायला गेलो होतो ना तिथे. आम्ही खूप कन्व्हिन्स केलं तिला पण तिने यायला नकार दिला. हो आई, म्हणजे आम्ही शेवटपर्यंत अगदी निघेपर्यंत तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होतो पण ती ऐकली नाही आमचं. आम्हाला म्हणाली की तुम्ही गणीला घेऊन जा पण मी नाही येणार. हे बघ आदित्य तू शांत हो. पारू असं काही म्हणाली असेल तर त्यामागे नक्की काहीतरी कारण असणार. अरे मारुती पारूला फोन लाव मला बोलायचंय तिच्याशी. नाही आई तू प्लीज तिला फोन लावू नकोस. आपल्या माणसांपेक्षा तिला तिचा इगो मोठा वाटतोय. तिने निर्णय घेतलाय की ती तिथेच राहणार आहे. त्यामुळे तू काही बोलायला जाशील तिला आणि ती उलट काही बोलली तुला तर मला ते सहन नाही होणार. असं नाही होणार. हे बघ पारूला तिच्या मर्यादा माहितीये आणि मी ओळखते पारू. ती कधीही त्या ओलांडणार नाही. मारुती फोन लाव आणि स्पीकरवर टाक. ताडे आता काय रडून उपयोग आहे? आदित्य सर तर गेले. तायडे हे काय नाही आवडलं बघ मला. एवढी ती दोघं त्यांची सगळी कामं सोडून तुला इथं न्यायला आले आणि तू त्यांना का नाही म्हणालीस? बाबे आता तुला ओरडणार. टाक स्पीकरला टाक. पारू तू आत्ता इथे माझ्या समोर का नाहीयेस? देवी आई मी तू आदित्य आणि प्रीतम सोबत यायला नकार दिलास. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.